मी समीर गारेकर, मुख्य व्यवस्थापक क्रांती बायोटेक आपल्या पुढे घेऊन आलोत उन्हाळी ती लागवड। ती हे एक आरोग्यदायी तेलवर्गीय पीक आहे जे हाडांची मजबूतीसाठी आणि तेल आणि त्याचे प्रत्येक व्यंजनामध्ये वापरण्यात येणारे पीक आहे। हे आज एक दुर्लक्षित पीक आहे की ज्याचं आज बाजारपेठेत खूप मोठी किंमत आहे। क्रांती बायोटेक आपणास संपूर्ण मार्गदर्शन देणार, लागवड, बाजारपेठ आणि त्याला शेतात येऊन मार्गदर्शन सुद्धा क्रांती बायोटेक टी पिकात करत आहेत। या जमीन मध्यम हलकी भारी जमिनीत तयार होणारं पीक आहे। जमीन कशी तयार करायची तर नांगराच्या पाळी देऊन सोबत त्याला वखराने किंवा ट्रॅक्टरने रोटावेटर करून बारीक भुसभुशीत अशी ढेकलं विरहित जमीन तयार करणं। पेरणी ही बारा इंचावर म्हणजेच 2 ओळीतलं अंतर 12 इंच आणि 2 झाडातलं अंतर 5 ते 7 सेंटीमीटर एवढं आपण पेरणीसाठी घेतोय। बियाणं हे बारीक असल्यामुळे यास पेरणीसाठी 1.5 किलोपर्यंत बियाणं एकरी लागतंय आणि फोकीवसाठी हे 2 ते 2.5 किलो बियाणं लागते। पाण्याच्या पळ्या बी बारीक असल्यामुळे जमीन ओली करूनच पेरणी करावी आणि बी वापल्यानंतर त्याच्या गरजेनुसार त्याला पाणी देणं अत्यावश्यक आहे। खत पेरते वेळेस 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकर प्लस 30 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे पेरणीच्या वेळेस देणं गरजेचं आहे। सोबतच सल्फर पोस्टुलेटेड हे 15 किलो टियाला देणं गरजेचे आहे। ती हे तेलवर्गीय पीक असल्यामुळे आपणास सांगू इच्छितो की यावर बुरशीजन्य मररोग, करपा, पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू यासारखे रोग येतात। त्यासाठी आम्ही त्याच्यावर स्प्रेइंग घेणं गरजेचं आहे। सोबतच कीड व रोगामध्ये मावा, तुडतुडा, पांढरी माशी, पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, सोबतच फुले बोंड्या खाणारी अळी हे सुद्धा मोठ्या प्रमाणात येते। परिपक्वता ही पेरणीपासून तर कापणीपर्यंत माल निघतपर्यंत 90 दिवसाचं पीक आहे। त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन हे महत्त्वाचं आहे आणि त्यावर फवारणीचं पण नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ती असं पीक आहे की क्रांती बायोटेक तुम्हाला घराघरात जाऊन मार्गदर्शन देतोय, लागवड करून देण्यास प्रवृत्त करतायत, बाजारपेठ सुद्धा क्रांती बायोटेक देतायत। दरवर्षी या पिकाला 9 ते 10 हजार रुपये पर क्विंटल आम्ही भाव देतो आहेत आणि क्रांती बायोटेकची स्वतःची खरेदी असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रवृत्त करतोय। त्यानंतर येत फुलोरा अवस्था, त्यात सुद्धा पाणी स्प्रिंकलर न देता पटपाणी देणं गरजेचं आहे। ही हायब्रिड टियाची जात आम्ही देत असल्यामुळे याची उंची कमीत कमी 5 ते 5.5-7 फीट पर्यंत जाते आणि याला ज्या बोंड्या लागतात त्या 360 डिग्रीमध्ये लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बोंड्या असतात। यास रानटी जनावराचा फार मोठा त्रास म्हणजेच कोवळा असताना थोडंसं जनावर याला डिस्टर्ब करतंय, पण पिकल्यानंतर यास
पाखरांचा फार मोठा त्रास आहे। त्यासाठी क्रांती बायोटेकची जी टेक्नॉलॉजी आहे ती आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना देण्याचा प्रयास करतो की ज्याच्यामुळे शेवटचे 15 दिवस पीक शेतकरी त्याची दक्षता घेतली तर एका एकरात 6 ते 7 क्विंटल आणि चांगली दक्षता घेतली तर 8 ते 10 क्विंटलपर्यंत एकरी ती पिकू शकतो आणि कमी कालावधीत कमी खर्चात। आणि दुसरं सांगायचं, क्रांती बायोटेक स्वतः बाजारपेठ देत असल्यामुळे मी विदर्भातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एक भविष्य घडविणारं पीक म्हणजे तीळ। दुसरं, बाजारपेठ क्रांती बायोटेक देत असल्यामुळे बाजारपेठेची शोध घेण्याची गरज नाही, क्रांती बायोटेक स्वतः द्यायला तयार आहेत। क्रांती बायोटेकशी संपर्क साधायचा असल्यास क्रांती बायोटेकचा नंबर घ्या 73 50 28 71 11। क्रांती बायोटेकचं क्षेत्रीय कार्यालय वरोरा इथे साई मंगल कार्यालय बावणे लेआउट रेल्वे क्रॉसिंग कडे जाणाऱ्या रोडवर क्रांती बायोटेकचं ऑफिस आहे। चिमूर